शपथेचे पालन करत नसल्याने मंत्री नितेश राणे यांची आमदारकी रद्द करण्यात यावी असे पिटिशन दाखल केल्याचे ॲडव्होकेट असीम सरोदे यांची माहिती. लोकप्रतिनिधी म्हणून कोणत्याही धर्म समाजाबद्दल विद्वेष बाळगून जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याच्या कारणावरून राज्यपालांसमोर संविधानिक शपथ घेतलेले मंत्री नितेश राणे त्या शपथेचे पालन करत नसल्याने त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी असे पिटिशन दाखल केल्याचे ॲडव्होकेट असीम सरोदे यांची पत्रकार परिषदेत माहिती. लोकप्रतिनिधींनी कोणत्याही जाती धर्म किंवा समाजाबद्दल विद्वेष न बाळगण्याची शपथ राज्यपालांसमोर घेतलेली असते आणि त्याचे पालन ते करत नाहीत, म्हणून मंत्री नितेश राणे यांची आमदारकी रद्द करण्यात यावी असे पिटिशन माजी खासदार विनायक राऊत यांच्यातर्फे 2025 मध्ये तेव्हाचे राज्यपाल यांच्याकडे दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यावेळी ॲडव्होकेट अमित शिंदे यांच्या समवेत उपस्थित होते. यावेळी अनेक विषयांवर त्यांनी संवाद साधला. आमदार गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप, मंत्री नितेश राणे सतत समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य करत असतात. इतर पक्षातील समाजातील लोकांना निधी उपलब्ध करून देणार नाही अशी वक्तव्य ते करत असतात, जे चुकीचं आहे. त्यांची आमदारकीची शपथ घेताना कोणत्याही धर्म जाती समाजाबद्दल दुजाभाव न ठेवता लोकप्रतिनिधी म्हणून काम करेन असं म्हटलेलं असतं, पण प्रत्यक्षात हे द्वेषभावनेने पछाडलेले लोक आहेत, म्हणून त्यांच्या विरोधात राज्यपालांकडे पिटिशन दाखल करण्यात आलेली आहे. एकदा अशी कारवाई झाली पाहिजे अशी संविधानिक अपेक्षा आहे. अजून राज्यपालांनी काही कारवाई केलेली नाही. त्यांच्या विरोधात उच्च न्यायालयाने केस दाखल करण्यात येणार आहे असे मत ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी यावेळेस व्यक्त केलं आहे. पोलिसांचा राजकीय वापर होत आहे, हा FIR दाखल करू द्यायचा नाही अशा सूचना दिल्या आहेत. अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी आमदार रोहित पवार यांचा FIR नोंदवण्यास नकार देण्याच्या प्रकाराबद्दल ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी मत व्यक्त केलं आहे. नितेश राणे, संग्राम जगताप आणि गोपीचंद पडळकर हे तिघंजणं सातत्याने अत्यंत उद्धट आणि विकृतीकरणाकडे जाणारी भाषा वापरतात. जाती धर्मामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य करतात. बरेचदा ते केवळ राजकीय पक्षाचे प्रतिनिधी म्हणूनच बोलत असतात. त्यामुळे मग भारतीय जनता पक्षाचे कोणी असतील त्यांनाच निधी मिळू देणार, बाकीच्यांना निधीच मिळू देणार नाही अशी सुद्धा धमकी ते जाहीरपणे देत असतात. आणि त्या सगळ्या गोष्टींचं रेकॉर्डिंग अनेक लोकांनी केलेलं आहे, जे उपलब्ध आहे. अशाच संदर्भात मार्च 2025 माजी खासदार विनायक राऊत यांच्यातर्फे राज्यपाल तेव्हाचे त्यांच्याकडे आम्ही एक पिटिशन दाखल केलं की भारतीय संविधानानुसार आमदार म्हणून शपथ राज्यपाल जेव्हा देतात तेव्हा ते त्या शपथेनुसार कोणत्याही जाती धर्माचा अभिनिवेश न ठेवता त्यांनी आमदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं पाहिजे. त्यांनी कोणताही दुजाभाव, विद्वेष कोणाबद्दल न ठेवता, द्वेषभावना न ठेवता काम केलं पाहिजे. परंतु हे तिघही जण साधारणतः बघण्यात आलं आहे की हे द्वेषभावनेतून पछाडलेले लोक आहेत आणि ते सतत खूपच विषारी पद्धतीचं काहीतरी वक्तव्य करत असतात, ज्याच्यातून जाती धर्मावर तेढ निर्माण होते. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्रीसुद्धा यांना काहीच म्हणत नाही. आत्ताच एका जाहीर मुलाखतीत मुख्यमंत्री म्हणाले की जेव्हा माझ्या कानावर अशी गोष्ट येते तेव्हा मी त्यांना समज देतो. पण प्रत्येक वेळेस समज देणं, प्रत्येक वेळेसच असं बोलू नका हे सांगणं हे योग्य आहे का? म्हणजे कोणाच्या तरी वडिलांबद्दल अत्यंत अश्लाघ्य वाईट भाषा वापरायची आणि नंतर मग मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की यांच्या वडिलांबद्दल असं बोलू नका, तेव्हा मग त्यांच्या वडिलांबद्दल न बोलता दुसऱ्यांच्या आई वडिलांबद्दल वाईट बोलायचं, असं चालेल का? हे अनेक प्रश्न आहेत. आणि म्हणून मार्च 2025 नितेश राणे यांच्या विरुद्ध एक पिटिशन दाखल केलेलं आहे राज्यपालांकडे की तुमच्यासमोर जी संविधानिक शपथ लोकप्रतिनिधी आमदार म्हणून नितेश राणे यांनी घेतलेली आहे त्याचं पालन ते करत नाहीत, त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी. एकदा अशी काहीतरी कारवाई झाली पाहिजे अशी आमची संविधानिक अपेक्षा आहे. आता जर राज्यपालांनी आत्तापर्यंत काही केलेलं नाही हे दिसते, तर राज्यपालांविरोधात सुद्धा उच्च न्यायालयामध्ये एखादी केस दाखल करण्यात येईल. कारण की हा एक संविधानिक नैतिकतेचा प्रयोग आहे की संविधानाचा उद्देश जर स्पष्टपणे कोणत्याही जाती धर्माबद्दल दुजाभाव आणि विद्वेष करू नये असा असेल, त्याचं पालन न करणाऱ्या लोकप्रतिनिधीला कधीतरी त्या तशा सातत्याने बोलण्यामुळे निष्कासित केलं पाहिजे, त्या पदावरून दूर केलं पाहिजे. असं उदाहरण जर घालून देण्यात आलं तरच कुठेतरी आपण संविधानाची नैतिकता जोपासू शकतो असं आम्हाला वाटतं. भारतीय जनता पक्षाची आवश्यकता आहे, त्यांनी तशा सूचना कदाचित दिलेल्या आहेत.
की या संदर्भातला FIR दाखल करून घ्यायचा नाही. म्हणून दखलपात्र गुन्हा असूनसुद्धा आणि दखलपात्र गुन्ह्याची प्रक्रिया आणि माहिती देऊनसुद्धा पोलीस FIR दाखल करून घेत नाही आहे. हे चांगलं नाही कायद्याच्या राज्यासाठी. कायदा आणि सुव्यवस्था ज्यांच्याकडे आहे ते पोलिसांचा राजकीय वापर करत आहेत असं याच्यातून दिसतं. दुसरी गोष्ट, एखादा कोणताही पोलीस अधिकारी हा इतका निर्बुद्ध किंवा त्याला आपण म्हणू असंवेदनशील नसतो की एका महत्त्वाच्या राजकीय पक्षातला आमदार, एवढंच नाही तर एका महाराष्ट्रातल्या अत्यंत महत्त्वाच्या राजकीय परिवारातला एक आमदार रोहित पवार यांच्यासारखा तो तक्रार करतो आणि त्याला ते म्हणतात की FIR दाखल करून घेत नाही, जे करायचं ते करा असं म्हणतो, तेव्हा त्याच्यामागे खूप मोठी ताकद उभी असते. तेव्हाच तो पोलीस अधिकारी तसा म्हणू शकतो, नाहीतर तसं तो वक्तव्य करणार नाही. आणि म्हणून मला वाटते की हे सगळं राजकीय आहे. तुम्ही जर आत्ता विधानसभा अधिवेशन सुरू आहे त्यातलं कामकाज पाहिलं तर अचानक ज्यांचा खूप उत्साह वाढलेला आहे बोलताना, आत्मविश्वास खूप जास्त द्विगुणित झालेला आहे, अशा लोकांना अजितदादाच्या जाण्याचा खूप मोठा फायदा झालेला आहे. आणि त्यामुळे सुद्धा हे षडयंत्र राजकीय स्वरूपाचं आहे असं रोहितदादा पवार जर म्हणत असतील तर त्या दखलपात्र गुन्ह्याची नोंद घेऊन त्याची त्या पद्धतीने चौकशी झाली पाहिजे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.